नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे सायलीने प्रियाची चांगली वाट लावलेली असते। तर इथे प्रियाचं कारस्थान सुभेदारांच्या समोर आणण्यासाठी सायलीने युक्ती केलेली असते। प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता अर्जुन सायली रूममध्ये नसताना प्रिया साक्षी विरोधातले पुरावे चोरायला गेलेली असते। त्यांच्या रूममध्ये जाऊन ती चोरी करत असते। तेव्हा इथे सायली चोरी करणाऱ्या प्रियाला आपल्या रूममध्ये कोंडून ठेवत कल्पनाच्या समोर प्रियाचा चांगला पर्दाफाश करते। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाला चोरी करत असताना रंगेहात पकडून सायलीने प्रियाची चांगलीच फजिती केलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता सायलीने कशा पद्धतीने प्रियाला धडा शिकवलेला आहे आणि मग तिचं संपूर्ण कारस्थान सुभेदारांच्या समोर आल्यानंतर इथे प्रिया ते लपवण्यासाठी कशा पद्धतीने नाटकं करते आणि ह्या वेळेला आता घरातील सर्वजण प्रियाची कशा पद्धतीने इथे कान उघडणे करतात, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता ज्या वेळेला प्रिया खोटं बोललेली आहे किंवा विनाकारण घरामध्ये तमाशा केलेला आहे, तेव्हा प्रियाला इथे पाठीशी घातलं गेले आणि त्या सगळ्याचं खापर सायलीवरती फोडण्यात आले। सायलीने इथे प्रियाची नाटकं खूपच सहन केलेली असतात। म्हणजे सायली किती चांगली आहे तरी सुद्धा दर वेळेला तिलाच ऐकून घ्यावं लागतं आणि इथे प्रिया इतकी कारस्थानं करते तरी सुद्धा सगळं काही करून सवरून ती मात्र नामानिराळी। पण प्रेक्षकांनो, इथे सुभेदार सुद्धा जी गोष्ट समोर दिसते त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही। प्रिया जे काही सांगते त्याच्यावरती मात्र पटकन विश्वास ठेवतात। तर प्रेक्षकांनो, पण या वेळेला सायलीने अगदी पुरावा कल्पनाला दाखवलेला असतो। तर तो पुरावा काय आहे? तर प्रेक्षकांनो, इथे आता कोर्टाने अर्जुनला आणि दामिनी देशमुख यांना 25 दिवस दिलेले असतात। म्हणजे अर्जुनला मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आता 25 दिवस दिलेले असतात। त्यासाठी अर्जुन इथे दिवस रात्र एक करत असतो पुरावे गोळा करण्यासाठी। अर्जुन सायलीला म्हणतो, अजिबात काळजी करू नकोस तू सायली, मी आहे ना, काहीही झालं तरीसुद्धा मधुभाऊंना मी निर्दोष सिद्ध करेन। अगं, कोर्टाने 25 दिवस दिलेत, मला जरी 5 दिवस दिले असते ना किंवा मला 24 तास दिले असते तरीसुद्धा मी मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलं असतं, तू काळजी करू नकोस। दामिनी देशमुख हिला कळलंय की आपण आता साक्षी शिकरे हिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी खूपच पुढे निघून आलोय आणि म्हणूनच इथे दामिनी देशमुखीने कोर्टामध्ये हा डाव मांडला। पण तिचा हा डाव आता आपणच कसा उधळून लावायचा ना, ते बघस तू। तेव्हा अर्जुन सायली मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आता आपल्या जीवाचा आटापिटा करत असतात। अर्जुन खूप मेहनत घेत असतो, कारण सायली म्हणालेली असते, जर मधुभाऊंना निर्दोष सिद्ध नाही केलं ना सर, मधुभाऊ निर्दोष सिद्ध नाही झाले तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार, कदाचित मी जिवंतसुद्धा नाही राहू शकणार। तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की सायली, असं काहीच होणार नाही आहे, हे बघ, मी मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केल्याशिवाय स्वस्थ नाही बसणार। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सायलीच्या आता जीवात जीव आलेला असतो आणि सायली अर्जुन दोघेजण जोमात पुन्हा पुरावे गोळा करायला लागतात आणि त्यांच्या हाती आता खूप मोठा क्ल्यू हा लागलेला आहे। तर तिने इथे आता लोकेशन रिपोर्ट जे कोर्टामध्ये सबमिट केलेले असतात ते सुद्धा खोटे आहेत, फ्रॉड आहेत, हे अर्जुनने आता शोधून काढलेलं असतं। त्यामुळे आता कोर्टामध्ये अजून एक मुद्दा, त्याच्याकडे ठोस मुद्दा मांडण्यासाठी आता हा उपयुक्त असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायली कामानिमित्त सातत्याने बाहेर जात असतात। पुरावे आता गोळा करायचे म्हणजे खूप मेहनत घ्यायला हवी, हे आता अर्जुन सायलीला माहिती असतं। त्यामुळे प्रियापासून लपून छपून आपण कुठले पुरावे आणतोय, पुढे आपल्याला काय करायचं आहे, त्यांच्या स्ट्रॅटेजी काय आहेत, या आता घरामध्ये बोलायच्या नाही। तेव्हा अर्जुन सायली चैतन्य तिघेजण ऑफिसमध्ये भेटत असतात आणि ऑफिसमध्ये दोघेजण इथे आता काय करायचं, कशा पद्धतीने आपण इथे केसचा अभ्यास केला पाहिजे, कशा पद्धतीने दामिनी देशमुखला आपण कोर्टामध्ये हरवलं पाहिजे, यासाठीचं सगळं बोलणं, त्यांच्या स्ट्रॅटेजी आता ऑफिसमध्ये या ठरत असतात। आणि प्रेक्षकांनो,
इथे आता साक्षीने जबाबदारी दिलेली असते प्रियाला. काहीही झालं तरीसुद्धा अर्जुन आता ह्या 25 दिवसांमध्ये पुरावे गोळा करेल मला गुन्हेगार ठरवण्यासाठी. तेव्हा तू त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवून राहा. 25 दिवस आपल्याला त्याला अजिबात नजरेआड होऊ द्यायचं नाही आहे. काहीही झालं माझ्या विरोधात त्याच्याकडे जे काही पुरावे असतील ते तुला मिळवायचे आहेत, गायब करून टाकायचे आहेत. एकसुद्धा पुरावा त्याच्याकडे राहता कामा नये. जेव्हा 25 दिवसानंतर तो कोर्टामध्ये उभा राहील ना, तर त्याच्याकडे पुरावा सादर करायला हा एकसुद्धा पुरावा त्याच्याकडे शिल्लक नाही राहिला पाहिजे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अगं पण आता ते लोक पुरावे आणतात, कुठे ठेवतात मला काय माहिती. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, ते मला सांगायचं नाही या, ते मला नाही सांगायचं. तुला जे काम दिलं आहे ते करायचं. 25 दिवसानंतर जेव्हा मी निर्दोष सिद्ध होईन ना, तेव्हा तूसुद्धा निर्दोष सिद्ध होणार आहेस, कळते का तुला प्रिया. तेव्हा इथे प्रिया साक्षीजवळ बोलत असताना तिथे आता अश्विन आलेला असतो. अश्विन आल्यानंतर तो म्हणतो की तन्वी तू कुणाशी बोलत होतीस, तू साक्षीचं नाव घेतलंस ना. तेव्हा प्रिया म्हणते, अश्विन अरे असं काय करतोयस तू, आता साक्षी काय एकच मुलगी आहे का. अरे ही साक्षी शिखरे नाही रे, ही साक्षी परांजपे होती. तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वी खरं बोलतेस ना तू. तेव्हा प्रिया म्हणते, हो रे अश्विन मी खरं बोलते. आता मला माहिती आहे त्या साक्षीबरोबर माझी मैत्री होती, पण आता तसं खरंच काही नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अश्विन म्हणत असतो की डॅडने तुला जेव्हा आपण एक्स्पोला गेलो होतो तेव्हासुद्धा साक्षीबरोबर बोलताना बघितलं होतं, तेव्हा पुन्हा तू तसं काही करू नकोस. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, नाही रे अश्विन मी तसं काहीही करणार नाही आहे. आणि मनामध्ये तर तिला खूप जास्त राग हा येतच असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुन आणि सायली दोघेजणं खूप मेहनत घेत असतात. त्यांना कामानिमित्त पुरावे गोळा करण्यासाठी बाहेर जायचं असतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बायको एक काम कर, तुझी जी काही घरातली कामं आहेत ती लवकर उरकून घे, आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, ठीक आहे सर तुम्हीसुद्धा आवरा, मी तुमच्यासाठी कॉफी करून आणते, तोपर्यंत घरामध्ये कुणाला काय हवं आहे ते बघते. तेव्हा इथे अर्जुन सायली आपापल्या कामामध्ये असतात. तेवढ्यातच साक्षीने प्रियाला जबाबदारी दिलेली असते, ती तिला पार पाडायची असते. अर्जुन सायली दोघेही खुश असतात. अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की अजिबात इथे स्ट्रेस घ्यायचा नाही, मी आहे ना, कोर्टामध्ये काहीही झालं तरीसुद्धा आपणच जिंकणार. तेव्हा सायलीसुद्धा आता निवांत झालेली असते. ती म्हणते की माझ्या नवऱ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे दोघेही जोमाने आता कामाला सुरुवात करतात. दोघेही महत्त्वाची कागदपत्र एका बाजूला व्यवस्थित लावून ठेवत असतात. आणि प्रेक्षकांनो इथे आता सायलीच्या हातीसुद्धा खूप मोठे मोठे क्ल्यू लागत असतात आणि त्याची इथे अर्जुनला मदतच होत असते. तर इथे लोकेशन रिपोर्ट सायलीने शोधून काढलेले असतात. तेव्हा इथे अर्जुन सायली बाहेर जाणार असतात. सायलीने संपूर्ण स्वयंपाक तयार करून ठेवलेला असतो. सगळ्यांना इथे कोशिंबीर वगैरे करून ठेवलेली असते. इथे कॉफी ज्याला हवे त्याला कॉफी, चहा हवे त्याला चहा. तेव्हा कल्पनाच्या मनामध्ये आता सायलीबद्दल जो काही थोडा राग असतो तो आता बाजूला झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुन सायली आता दोघेजण बाहेर जायला निघालेले असतात. तेव्हा इथे विमलला सांगितलेलं असतं की मी कोशिंबीर तयार करून ठेवली आहे, फक्त जेव्हा जेवायला बसतील ना सगळेजण तेव्हा त्याच्यामध्ये मीठ आणि दही घाला. तेव्हा इथे आता विमल म्हणते ठीक आहे ते मी करेनच. तेव्हा सायली म्हणत असते की अर्जुन सर जाता जाता आपण मधुभाऊंना भेटून जाऊया आणि मी विमलताईंना सांगितलं आहे मधुभाऊंना इथे जेवायला द्या म्हणून आणि त्यांच्या गोळ्यासुद्धा द्या. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे आपण आधी मधुभाऊंना बघूया त्यानंतरला आपण जाऊया. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया म्हणत असते की हे बघा सारखा फोन करू नका मला, तुम्हीसुद्धा फोन करता आणि ती साक्षीसुद्धा फोन करत असते. घरामध्ये असते मी, मग जर मला कोणी बोलताना ऐकलं तर एकतर मला अश्विनने एकदा बोलताना ऐकले, ती सायली सातत्याने माझ्यावरती नजर ठेवून असते. जेव्हा गरज लागेल ना तेव्हा एखादा मेसेज करून ठेवा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रियाने सांगितलेलं असतं की सारखा फोन करू नका, मेसेज करून ठेवा म्हणून. त्यानंतर इथे सायली अर्जुन दोघेजण घरातून बाहेर गेलेले असतात. प्रिया जेव्हा घरी येते तेव्हा तिला कळलेलं असतं की सायली आणि अर्जुन दोघेही घरामध्ये नाही आहेत. तेव्हा इथे प्रिया एक काम करते, ती म्हणते की आता हॉलमध्ये सुद्धा कुणीच नाही आहे, सगळेजण जेवून आपल्या रूममध्ये गेलेले दिसत आहेत. आता मी सायलीच्या रूममध्ये जाते आणि साक्षीच्या विरोधामध्ये जर काही त्या दोघांनी पुरावे गोळा केले असतील ते मी चोरून घेऊन येते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया अर्जुन सायलीच्या रूममध्ये गेलेली असते आणि ती आता चोरण्याचा प्रयत्न करत असते.
आणि कल्पना हिला आता झोप येत नसते तेव्हा ती बाहेर येते आणि स्वतःसाठी कॉफी बनवते आणि डायनिंग टेबलवरती येऊन ती बसलेली असते। तेव्हा प्रताप काकासुद्धा तिच्याबरोबर गप्पा मारत बसलेले असतात। कल्पनाला माहिती नसतं की प्रिया अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये आहे। दोघेजणं कॉफी पीत गप्पा मारत असतात। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया बाहेरून आलेली असते तेव्हा घाईघाईने तिने आपला मोबाईल डायनिंग टेबलवरती ठेवलेला असतो। तेव्हा इथे आता प्रियाच्या मोबाईलवरती वारंवार साक्षी फोन करत असते। साक्षीचे फोन येत असतात तेव्हा प्रताप काका म्हणत असतात की कल्पना, अगं ही कुठे गेली आहे तन्वी? हा तन्वीचा फोन आहे ना, आणि त्याच्यावरती हा नंबर कुणाचा येतोय? साक्षीचा नंबर? तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात की कल्पना, ही मुलगी काही सुधारणार नाही आहे। तुला तिच्या चुका दिसत नसतील, पण तू बघितलंस ना एक्सपोमध्ये सुद्धा एवढं सगळं होऊनसुद्धा त्या साक्षीबरोबर कशा गप्पा मारत होती, तिच्याबरोबरच हसत होती, खिदळत होती। तेव्हा कल्पना म्हणत असते, अहो जाऊ दे ना, दुर्लक्ष करा। तेव्हा साक्षी वारंवार फोन करत असते। त्यानंतरला इथे ती मेसेज करते आणि मेसेजमध्ये लिहिलेलं असतं, काय गे प्रिया, तुला सांगितलं होतं ना मी फोन केल्यानंतर फोन उचलत जा म्हणून। अर्जुन आणि सायलीने जे काही पुरावे गोळा केले असतील ते त्यांच्या रूममधून तुला चोरायचे आहेत, तुला माहिती आहे ना, असा मेसेज आता साक्षीने केलेला असतो। आणि तो मेसेज प्रेक्षकांनो इथे आता कल्पना आणि प्रताप काका दोघांनी वाचलेला असतो। तेव्हा इथे आता कल्पना आणि प्रताप काका या दोघांना खूप मोठा धक्का बसतो। ते म्हणत असतात की बघ या साक्षीने काय मेसेज केला आहे, ह्या प्रियाला ते पुरावे चोरायला सांगितलेत। तेव्हा कल्पना म्हणते, अरे देवा, म्हणजे याचा अर्थ ही तन्वी अजूनही त्या साक्षीला मदतच करते का? तेव्हा प्रताप काका म्हणतात, कदाचित तेच झालं असेल। आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली या दोघांचं काम झाल्यानंतर ते दोघेही आता घरीच आलेले असतात। सरळ ते दोघेजणं निघतात आणि आपल्या रूमकडे जातात। तेव्हा प्रताप काका आणि कल्पना दोघेही आता खाली एकमेकांच्या तोंडाकडे बसलेले असतात बघत। त्यांना भीती वाटते, जर आता ही गोष्ट अर्जुनला कळली तर अर्जुन संपूर्ण घर डोक्यावरती घेईल। कल्पनाला बरोबर माहिती असतं, त्यामुळे ती आता प्रताप काकांना म्हणते, आधी काही बोलू नका, शांततेत अर्जुनला ही गोष्ट सांगा। त्यानंतर प्रेक्षकांनो, कल्पनाला प्रियाच्या या वागण्याचा फार राग आलेला असतो। तेव्हा अर्जुन सायली आता आलेले असतात आणि ते दरवाजा हळूच उघडतात। तेव्हा इथे प्रिया आता सायली आणि अर्जुनच्या कपाटामध्ये शोधाशोध करत असते। तेव्हा अर्जुन सायली दोघेजण निवांत आता मागे उभे राहून सगळं काही बघत असतात। तेव्हा सायली म्हणते की आई लवकर चला ना माझ्याबरोबर। तेव्हा कल्पना म्हणते, का काय झालं? तेव्हा सायली म्हणते, या तुम्हाला काहीतरी दाखवते। तेव्हा ती कल्पनाला घेऊन येते आणि कल्पनासुद्धा बघत असते। तेव्हा इथे प्रिया त्यांच्या रूममध्ये शोधाशोध करत असते, काहीतरी चोरत असते। तेव्हा इथे सायली तिचा हात पकडते आणि तिला खेचत आता रूमच्या बाहेर काढते। तेव्हा सायली म्हणत असते की प्रिया, किती वेळा सांगितलं होतं तुला आमच्या रूममध्ये जायचं नाही म्हणून, शोधाशोध करायची नाही। काय गं, आम्ही जर तुझ्या रूममध्ये येऊन अशी शोधाशोध केली तर संपूर्ण घर डोक्यावरती घेशील, आमचे मॅनर्स काढशील, बरोबर ना? मग आता तुला मॅनर्स नाही आहेत, काय चोरत होतीस आमच्या रूममध्ये? तेव्हा प्रिया म्हणते, मी असं काहीही केलेलं नाही आहे। तेव्हा कल्पना म्हणते की तन्वी, अगं गप्प बस, किती खोटं बोलशील, किती काय शोधत होतीस गं त्यांच्या रूममध्ये? आणि हल्ली ते लोक मधुभाऊंच्या केसविषयी बोलत असतात तेव्हा चोरून चोरून त्यांच्या रूमच्या बाहेर उभी राहून त्यांचं बोलणं का ऐकत असतेस गं तू? मी बघितलंय तुला स्वतः। तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, आणि त्या साक्षीने तुला का मेसेज केलेत? त्या साक्षीने तुला मेसेज केला होता ना की अर्जुन आणि सायलीच्या रूममधून जे काही पुरावे असतील ते चोर म्हणून। अर्जुन, मी तुला सांगितलं नाही, पण ती साक्षी हिला मेसेजेस करत असते आणि ही तिच्याबरोबर बोलत असते। तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बघितलंस मामा, तू मला म्हणाली होतीस ना की मी माझ्या रूमला लॉक करून का जातो, पण अगं याआधी या घरामध्ये ही तन्वी नव्हती ना, पण आता ती असते आणि म्हणूनच मला माझ्या रूमला लॉक करावं लागतं। तेव्हा कल्पना म्हणते, करत जा, आत्तापासूनच तू तुझ्या रूमला लॉक केलंस ना तरीसुद्धा चालेल, आणि त्याची एक चावी अर्जुनकडे असेल आणि एक चावी सायलीकडे। तेव्हा इथे आता प्रियाच्या जोरदार कानाखाली दिलेली असते। तेवढ्यातच इथे कल्पनाला फार राग येतो। ती म्हणत असते की तन्वी, आत्तापर्यंत मी तुझ्यावरती विश्वास ठेवला, खूप विश्वास ठेवला, पण तू काय केलंस गं? तू माझा विश्वासघात केलास। लाज कशी वाटली नाही गं तुला इतका नीचपणा करताना? म्हणजे इथे अर्जुन आणि सायली दोघेजण एवढी मेहनत घेत आहेत मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी, आणि तू त्या गुन्हेगार साक्षीची मदत करतेस। लाज नाही वाटत तुला? ती तुझी मैत्रीण होती, पण आता तू तिची मैत्रीण नाही आहेस ना, असं म्हणतेस ना? मग ती तुला फोन का करते? यासाठी तू या घरामध्ये अश्विनबरोबर लग्न करून आलीस का? कारण का तुला पुरावे घ्यायचे होते म्हणून? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता कल्पनाने चांगलीच इथे सायली समोरच प्रियाला झापलेली असते।
त्यामुळे इथे आता अश्विन जेव्हा येतो, अश्विनला सुद्धा ही गोष्ट कळते. तेव्हा अश्विन म्हणत असतो की तन्वी, मी तुला आधीच म्हणालो होतो की तू जर त्या साक्षीबरोबर बोलत असशील तर मला सांग. तेव्हा तू नाही म्हणालीस, पण तुझं हे वागणं मलासुद्धा आवडलेलं नाही आहे. तुला अजिबात गरज नव्हती त्या साक्षीबरोबर मैत्री ठेवायची. आणि दादा आणि त्याचबरोबर वहिनी यांनी जे पुरावे जमा केलेत ते पुरावे तुला चोरून काय करायचं काय होतं. तेव्हा सायलीने तिला इथे आता वॉर्न केलेलं असतं. सायली म्हणालेली असते, मी तुला शेवटचं सांगते, जर पुन्हा तू आमच्या रूममध्ये पाऊल जरी ठेवलंस ना, तोच हात तोच पाय तुझा तोडून टाके ना. तेव्हा कल्पना म्हणते, आता ती तुमच्या रूममध्ये जाईलच काय, जर गेलीस ना तू त्याच वेळेला तुला घरातून हाकलून देईल. तेव्हा इथे प्रिया आता अश्विनची सगळ्यांची माफी मागत असते, पण कोणीही तिला माफ करत नाही. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने जाणून बुजून सायलीला सगळ्यांच्या नजरेतून पाडण्याचा प्रयत्न केला होता, पण आता प्रिया स्वतःच सगळ्यांच्या नजरेतून पडलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता जेव्हा सायलीने प्रियाला चोरी करताना बघितलेलं असतं, तेव्हा तिने हळूच आपल्या रूमची कडी लावून घेतलेली असते आणि जाऊन ती कल्पनाला बोलावते आणि कल्पनालासुद्धा प्रियाचा हा खोटाडेपणा दाखवते. तेव्हा इथे आता प्रियाला सायलीने स्वतःच्या रूममध्ये कोंडून ठेवलेलं असतं, कारण तिला काही करून प्रियाचा खोटाडेपणा, तिचा हा सगळा सडका चेहरा सगळ्यांच्या समोर आता तिला आणायचा असतो. तेव्हा इथे प्रियाला कोंडून ठेवत तिने कल्पनाच्या समोर प्रियाचा पर्दाफाश केलेला असतो, तिचा खोटाडेपणा आणलेला असतो आणि तिला इथे धमकीसुद्धा दिलेली असते की पुन्हा माझ्या रूममध्ये तुझं पाऊल ठेवायचं नाही.